स्वामी ओम. तुमचं नाव जे अक्षराने सुरू होतं का? मग तुमचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा खूप वेगळं असतं. तुम्ही अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणारे, शांत, समजूतदार आणि आत्मविश्वास असलेले असे असतात. आज आपण जे या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं करिअर, त्यांचं आरोग्य, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्यासाठी कोणते शुभ रंग आहे, कोणती शुभ दिशा आहे आणि काही खास उपाय आहेत का याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर जे या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर हे अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणारे, खूप शांत, समजूतदार, प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती असलेले, कोणाचंही अंधानुकरण करणार नाहीत. बाहेरून कितीही शांत वाटले तरी आतून प्रखर आणि भावनिक. इतरांनी केलेलं काम यांना कधीही आवडत नाही. हे स्वतः जोपर्यंत काम करत नाहीत तोपर्यंत त्यांना ते पटत नाही. एखादी गोष्ट किंवा एखादं गोल जर ठरवलं त्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न करतात किंवा कितीही अडचणी आल्या तरी मागे हटत नाहीत. स्वतःसाठी काही नियम यांनी ठेवलेले असतात, ते नियमांवरच हे चालतात. यांना यांच्या मूल्यांवरती खूप विश्वास असतो. यांना स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असतं किंवा स्वतःचं वेगळं काहीतरी करायची खूप आवड असते. दुसऱ्यांच्या मागे चालत राहणे यांना कधीही जमत नाही. स्वतंत्र विचाराचे, नेतृत्व गुण असलेले आणि संकल्पबद्ध असे असतात. एखादी गोष्ट ठरवली तर त्याच्यासाठी मग कितीही अडचणी येऊ देत, हसत हसत ते पूर्ण करणार. कोणतीही गोष्ट सुरू केली तर ती अर्धवट सोडणार नाहीत. थोडे गरम डोक्याचे असतात पण प्रेमळ असतात, स्वाभिमानी असतात. कोणाच्याही पुढे हात पसरायला यांना अजिबात आवडत नाही. कष्ट करून म्हणजे जे काही आहे ते स्वतः मिळवण्यामध्ये यांना हे बिलीव्ह करतात. असं म्हणजे मदतीची गरज असेल तर त्यावेळेला लगेच तिथं जाणार, सगळी मदत करणार, स्वतःहून पुढे जाऊन मदत करणारे असतात. तर यांच्यासाठी करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे म्हणजे बौद्धिक क्षेत्रामध्ये यांना खूप छान यश मिळू शकतं. म्हणजे हे चांगले शिक्षक होऊ शकतात, लेखक होऊ शकतात, IT फील्डमध्ये जाऊ शकतात किंवा मग वकील होऊ शकतात, मोटिवेशनल स्पीकर किंवा मोटिवेशनल लीडर होऊ शकतात, HR होऊ शकतात, CEO म्हणजे हेड ऑफ द कोणत्याही डिपार्टमेंटचे हेड होऊ शकतात, प्रोजेक्ट मॅनेजर होऊ शकतात, उद्योजक होऊ शकतात, स्वतःचा कोणता उद्योग निर्माण करू शकतात किंवा व्यवसाय करू शकतात. कोणत्याही कामामध्ये जिथे यांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे अशा ठिकाणी यांना काम करायला खूप आवडतं. तर अशा ठिकाणी मग ते नोकरी खूप छान आनंदाने करतात. नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप प्रेमळ आणि गंभीर असतात. साथीदाराकडून यांच्या म्हणजे नात्यामध्ये यांना आपल्या पार्टनरकडून समजूतदारपणाची आणि आदराची अपेक्षा असते. काही वेळेला डॉमिनेटिंग नेचर असतं यांचं, म्हणजे पार्टनरवर डॉमिनेट करतात किंवा साथीदारावरती वर्चस्व गाजवण्याची यांची प्रवृत्ती असते काही वेळेला. त्यामुळे अर्थातच मग नात्यामध्ये कुरबुरी होऊ शकतात, कारण कोणीही डॉमिनेट केलेलं आवडत नाही ना. आणि नात्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे कोणतंही नातं 100% निभवतात. त्यांच्यासाठी म्हणजे जे कुठलं नातं असेल त्याची 100% जबाबदारी घेतात. म्हणजे त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतात आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढं राबतात. 100% कर्तव्य त्यांची सगळी निभवतात. तर आता आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना घसा म्हणजे आपलं तोंडाशी रिलेटेड, कंठ असतो आपला, घशाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा मग हार्टशी रिलेटेड म्हणजे हृदयाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मानसिक तणाव म्हणजे झोपेचा अभाव ना, झोप पूर्ण न झाल्यामुळं मग अर्थातच मानसिक तणाव येतो ना. आणि डायजेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स, कारण जेव्हा आपण झोप पूर्ण घेत नाही त्यावेळेला त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो, दुष्परिणाम होतो आपल्या आरोग्यावर. त्याच्यामुळं मग मानसिक तणाव येतो, एन्झायटी आणि मग टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टींचा यांना त्रास. रोज सकाळी उठून गरम पाणी प्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार आणि झोप हे टाईम टेबल, म्हणजे वेळेत आहार घ्यायचा आणि झोपही पूर्ण घ्यायची. या काही गोष्टी केल्यात तर मग आरोग्याच्या तक्रारीही कमी होऊ शकतात. त्यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर 1, 10, 19 आणि 28. शुभ रंग लाल, सोनेरी आणि हिरवा. शुभ दिवस गुरुवार आणि रविवार आणि शुभ दिशा पूर्व. उपायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांनी रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा. ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा. कपाळावरती अंघोळ झाल्यावरती रोज सकाळी कपाळावर हळदीचा किंवा केशराचा टिळा लावायचा.
त्यानंतर तुम्ही घराची किंवा ऑफिसची पूर्व दिशा नेहमी स्वच्छ, मोकळी आणि प्रसन्न ठेवायची. शक्य झालं तर तुम्ही तिथे बसून जर काम केलं तर त्याचंही तुम्हाला छान बेनिफिट मिळू शकतो. पूर्व दिशेमध्ये तुम्ही सूर्याचं तांब्याचं यंत्र लावू शकता आणि शांततासाठी किंवा मानसिक तणाव कमी होण्यासाठी तुमच्या बेडरूमच्या ईशान्य दिशेमध्ये तुम्ही स्फटिकाचं पिरॅमिड ठेवू शकता. हे काही उपाय केले तर त्याचा तुम्हाला छान बेनिफिट मिळू शकतो. तर असा हा जे या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.